काल दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या ब्लास्टनंतर नागपुरात पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत। सगळे महत्त्वाचे ठिकाण त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। मी सध्या आहे नागपूर विमानतळावर येणाऱ्या वाहनांची सुरक्षा यंत्रणांकडून चोख तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। काल लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये ब्लास्ट झाला, त्यानंतर जे आहे ते संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, अलर्टवर आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावरचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावर वाहनांची कसून चौकशी जी आहे ती सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे। कोण बसलेलं आहे, वाहनांच्या डिक्कीमध्ये काय ठेवलेलं आहे, सगळ्या ची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावरचे हे दृश्य आहे आणि बघा प्रत्येक वाहनांची कसून तपासणी, बॅगची तपासणी केली जात आहे, पाहणी केली जात आहे। विमानतळाच्या आत शिरण्याच्या पूर्वीच ही तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य जर बघितले या ठिकाणी, कारण की काल जो दिल्ली इथे ब्लास्ट झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्ट वर आहे। आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा जे वाहनं विमानतळावर प्रवेश करत आहेत त्यांची कसून तपासणी जी आहे ती सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे। नागपूर विमानतळ, संघ मुख्यालय, रेशीमबाग, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहेत। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।